त्याचे नाव विठोबा भिकू पाटील. पत्नी चमेलीबाईसोबत गुणागोविंदाने संसार करीत देवभक्तीत लीन होत असे. आपल्या 5 मुली व 2 मुलांना भगवत भक्तिरूपी दाने चोचीत देऊन पंखांमध्ये बळ आणत होते. विठोबा पाटील प्रत्येक एकादशीला मुक्ताईनगर वारीला जात. चांगदेवांची वारी नेहमी करत. गृहकर्तव्यातून जर वेळ मिळाला तर चमेलाबाईलाही घेऊन जात. परिस्थितीनुरूप विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपुरातही जात असत. यथाअवकाश त्यांनी आपल्या अपत्यांचे लग्न करून दिले. 5 लेकींपैकी सर्वात थोरली वत्सला तिचा विवाह फेकरी गावातील पिंपळगाव खुर्द येथे आपल्यासारख्याच परिस्थिती असणाऱ्या 15-16 एकर जमीन असणाऱ्या रामकृष्णरावांशी लावून दिला. दोघेही जण संसार करू लागले. वत्सलाबाई आपल्या वडिलांच्या घरून आलेली आध्यात्मिक शिदोरी सोडू लागली. रामकृष्णरावांपेक्षा वत्सलाबाईंना मंदिरात जाण्यास जास्त आवडत असे. हरिपाठास जाणे, एकादशीत उपवास करणे, गावातील राममंदिरात, विठ्ठल मंदिरात सुरू असणाऱ्या पोथ्या ऐकायला जाणे असे वत्सलाबाईंना आवडत असे. दोघंही नवरा बायको नेटाने संसार करायचे. स्वतःला अध्यात्मात जरी वाहून घेतले नसले तरी अंतरीचा दिवा कायम तेवत असायचा. माहेरहून भावंडात वडील असणाऱ्या वत्सलाबाईंचे वडिलांकडे वरचेवर येणे जाणे असायचे. वडिलांनी पंढरपूरहून आणलेला पांडुरंगाचा मुरमुरे व बत्ताशीचा प्रकाश नेहमी हातात पडत असे. रामकृष्णराव व वत्सलाबाईंना गणेश, अनिल, सुरेश हे मुलगे व पुष्पा आणि प्रमिला ह्या 2 मुली झाल्या. एवढ्या मोठ्या संसाराची जबाबदारी दोघांच्या खांद्यावर होती. निसर्गाच्या मर्जीने बळीराजाचे राज्य चालते, त्यामुळे परिस्थिती खाऊन पिऊन सुखी अशी म्हणता येईल. वत्सलाबाईचा सुरेश हा धाकटा मुलगा. त्याला थोडे समजू लागले तेव्हा मोठी कन्या पुष्पा हिचा विवाह झाला होता. मुले आपापल्या पद्धतीने शिकत होती. गावात प्राथमिक विद्यामंदिर पिंपळगाव ह्या शाळेत शिक्षणासाठी जात होते. सुरेश घरातील सर्वात धाकटे असल्याने कुटुंबातील जबाबदारी नव्हती, त्यामुळे ते मुक्त संचार करू शकत होते. सुरेश यांना आपल्या आजोळकडून आलेल्या अध्यात्माचा वारसा खुणवू लागला. आई मंदिरात जाताना सुरेशला घेऊन जात असे. पोथी वाचन सांगण्यात येणाऱ्या पौराणिक गोष्टींची सवय त्याला जडली. वारंवार त्या गोष्टी ऐकाव्याशा वाटू लागल्या. श्रावण मासात वाचल्या जाणाऱ्या पोथ्या, नवनाथाची पोथी, शिवलालामृताची पोथी, भक्तिविजय, पांडव प्रताप यातील फरक समजू लागला. सुरेश इयत्ता 4थीला गेल्यावर शेजाऱ्यांसमवेत भजनाला जाऊ लागले. कुठे कीर्तन असेल तर शाळा बुडवून कीर्तनासाठी थांबू लागले. मामांकडे येणे जाणे होतेच, तेव्हा आजोबांचा सहवास लाभला. त्यांच्यासोबत मुक्ताई व चांगदेवांच्या वाऱ्याही झाल्या होत्या. उन्हाळ्याची, दिवाळीची सुट्टी मामाकडेच घालवली जाई. देवधर्माची आवड वाढत चालली होती. 5वीला जाईपर्यंत गावकरी कीर्तनाला यायचं का असं विचारू लागले. पिंपळगावच्या मराठी शाळेनंतर तेथून 6 किलोमीटर असणाऱ्या वरणगाव येथे जाऊ लागले. आता गाव ओलांडून शाळेत जायचे असते तेव्हा वडिलांनी सायकल घेऊन दिली. तिचा उपयोग शाळेत जाण्यासोबत शेजारील गावात असणाऱ्या कीर्तनासाठी होऊ लागला. प्रवचनात ऐकलेला व आवडलेला प्रसंग घरी येऊन वहीत लिहून ठेवत असत. अभंगाच्या हरिपाठाच्या वेळी वारंवार वाचन झाल्याने पाठांतर झाले. आई वडील संसाराचा गाढा ओढण्यात मग्न होते, तर कुमारावस्थेतील सुरेश अध्यात्माच्या अश्वावर विराजमान होण्यासाठी प्रयत्न करीत होते. 1983 साली मोठे बंधू गणेश इयत्ता 10वीत असताना वारले. सुरेश घरापासून लांब देवाकडे, वाचनाकडे मन रमवू लागले. भजनी मालिका मुखोद्गत केली. मुखात ये ग विठाबाई माझे पंढरीची आई हा अभंग येऊ लागला. दिवसांमागे दिवस जात होते. मामा, मावशी, आपले घर, मंदिर, शाळा असा प्रवास चालू होता. जवळ सायकल होती, भजनी मंडळी होती. कावळ्या हाती जरी भजनाचा, कीर्तनाचा निरोप आला तरी सुरेश जात असत. सुरेश यांच्या मावशी पिंपळगावहून जवळच सुरसी येथे निवास करीत होत्या. त्यांचे सासरे मोठे धार्मिक होते. मुक्ताईनगरहून निघणारी पंढरपूर दिंडी त्यांच्या गावाला मुक्कामाला येत असत. त्या दिंडीची व्यवस्था मावशींचे सासरे बघत असत. 1985 साली सुरेश इयत्ता 7वीला असतील तेव्हा मदतीला म्हणून सुसरीला गेले.
दिंडी जेव्हा निघायची वेळ झाली तेव्हा सुरेश दिंडीसोबत चालू लागले. पंधरवाड्यात ऐकायचे भजन रोजच ऐकण्याची मेजवानी मिळू लागली. मन हर्षभरीत झाले. 4-5 दिवस गेल्यानंतर गावी माघारीकडे जाणाऱ्यांकडे मी पंढरपूरला पायी वारीला जातो असा निरोप धाडला. मेहून मुक्ताईनगरहून निघालेली वारी पंढरपुरात पोहोचली. गेल्या 40 दिवसापासून ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो सर्वांग सुंदर मदनाचा पुतळा बघण्याचे भाग्य लाभणार होते. वारीतून जेव्हा गाभाऱ्यात देवदर्शनासाठी मोठ्या लाटेसोबत पुढे ढकलले गेले तेव्हा कळकटेवर ठेवून उभी असलेली विठाई दिसली. नकळत मुखात शब्द घोळू लागले. ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. पंढरपूरहून घरी आल्यावर शाळा पुन्हा उघडल्या होत्या. पिंपळगावच्या शाळेनंतर आता वरणगावातील महात्मा गांधी विद्यालय या शाळेत प्रवेश घेण्यात आला. दोन्ही गावच्या मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला श्री नागेश्वर महादेव मंदिर होते. त्या मंदिरात महंत लक्ष्मण महाराज क्षीरसागर हे पूजा अर्चना करत होते. आराधना, शिष्यपरिवार, शिवभक्ती असे उपदेश करीत असताना ते भक्तांवर विशेष माया करीत असत. त्यांच्या सानिध्यात येणारा भक्त त्यांच्या मार्गदर्शनरूपी प्रेमाने दिपून जात असे. पिंपळगावहून वरणगावी येणारे सुरेश मंदिरातही रमू लागले. लक्ष्मण महाराजांच्या सानिध्यात राहावे असे शिष्यांना वाटू लागले. घरून मंदिरात घटकेसाठी विसावा घेणारे सुरेश घटकाभरच शाळा असती तर किती बरे झाले असते असा विचार करू लागले. घरून लवकर निघायचे, मंदिरात थांबायचे, शाळा सुटल्यावर पुन्हा मंदिरात जायचे असे शिक्षण सुरू झाले. वह्यांमध्ये प्रश्नोत्तराच्या ऐवजी भजनी मालिका लिहिल्या जाऊ लागल्या. महंत लक्ष्मण महाराजांसमवेत मंदिरातील अखंड विणावादन, इतर विणेकरी 6-7 सेवेकरी असे 10-12 माणसे मंदिरात असायची. ते माधुकरी मागून जेवण करायचे. लहानगे सुरेश त्यांना सोबत असल्यावर सुरेशसुद्धा माधुकरीसाठी जाऊ लागले. काही दिवसानंतर घरी न जाता मंदिरातच मुक्काम होऊ लागला. 4-4 दिवस मंदिरात थांबायचे, तेथूनच शाळेत जायचे, शाळेतून पुन्हा मंदिरात असा दिनक्रम असायचा. माधुकरीसाठी 15-20 घरे ठरलेली असायचे. आता तर सुरेश एकटेच सायकलने भिक्षा घेऊन जायचे. एका किटलीत सर्व घरच्या भाजी व एका पिशवीत भाकरी. कधी तर पिंपळगावला आपल्या घराच्या शेजारून देखील माधुकरी मागून आणली होती. भगवंतांच्या नामस्मरणाबरोबर जर ज्ञान मिळत असेल तर असे करायला काय हरकत आहे असे त्यांना वाटे. पण काही दिवसानंतर महंत लक्ष्मण महाराज तीर्थक्षेत्रासाठी निघून गेले. आता मंदिरात इतर कुणीही नव्हते. पण शाळेत जाताना व येताना नियमित शंकराचे दर्शन घ्यायला सुरेश चुकले नाहीत. पिंपळगावहून आता शाळेचा प्रवास घडत होता. आईला वत्सलाबाईंना धार्मिकतेची आवड असल्याने सुरेशही मनमोकळे शिवभक्ती करू शकत होते. पूर्वी भजन कीर्तनाची गोडी होती. महंतांच्या सानिध्यामुळे ग्रंथांची ओळख झाली. त्यातील सार काढण्याकडे मन वेधले जाऊ लागले. अध्यात्मासाठी जीवन घालवायचे असा विचार मनात येऊ लागला. निर्धार पक्का केला, परंतु संकल्प मनातच ठेवून आधी स्वतःची परीक्षा बघायचे ठरवले. अध्यात्माच्या मनन चिंतनात किती डुबता येते हे पाहायचे होते. शालेय शिक्षणात वक्तृत्व स्पर्धांमध्ये नंबर येऊ लागला. राष्ट्रीय नेत्यांवर भाषणे करू लागले. शाळेमध्ये संपन्न होणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये गायन स्पर्धेत भाग घेऊ लागले. सादरीकरणात भारूड गवळण होऊ लागली. जसजसे वय वाढत होते तसतसा विरक्त भाव वाढत होता. घरदार, मित्र, नातेवाईक यांना सोडून जावे, कुणाला कधीही भेटू नये, फक्त एकांतवासात नामस्मरण करावे असे सुरेश यांच्या मनात येऊ लागले. 28 फेब्रुवारी 1988 साली सुरेश इयत्ता 9वीच्या वर्गात असताना पांडुरंग शास्त्री आठवलेंचे स्वाध्याय केंद्र गावात सुरू झाले. गुरुवारी आठवड्यातून एकदा केंद्र भरू लागले. त्यात पांडुरंगाष्टक, कृष्णाष्टक, मृदाष्टक, मधुराष्टक, चरपट मंजिरिका स्तोत्र, गीतेचा अध्याय 9वा, 12वा, 15वा यांचे पाठांतर करवून घेतले. भगवद्गीता शिकवली, भावगीते शिकवली. केंद्र संपन्न झाल्यावर चिंतनिका असायची. त्यामध्ये एक आध्यात्मिक विषय दिला जायचा.